राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या, स्वतः पाहणी करायची, अशा पिढीचे आदेश होते। म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे। शासनाने मदतीचा GR सुद्धा काढलेला आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये, या सर्व पिकांची काय स्थिती आहे, कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून तो शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। आज आपण जर पाहिलं तर 3-4 प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे। खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये मी पाहतो आहे, ऊसाचं क्षेत्र आहे, हळदीचं क्षेत्र आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे, खरडून गेलेलं आहे, त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे, दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे। अनेक ठिकाणी 65 मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे, परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिकं आहेत त्याचे सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे। आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे। साहेब, बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय, कसं पाहता यांच्याकडे? या विषयाचा आज दुष्काळाच्या संदर्भात माझा दौरा आहे, त्या संदर्भात वेगळं बोलू आपण।